धम्मसवनकालो अयं वदन्त धम्मसवनकालो अयं आणि त्यानंतर सामाजिक पती म्हणून ते एकमेकाला हार घालते, परंतु पहिल्यांदा ते वैयक्तिक पती म्हणून एकमेकांचा स्वीकार करत आहेत। महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध व मोदी सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला साक्ष देऊन तसेच जमलेल्या जनसमुदाय व भट्टाचार्यासमोर प्रतिज्ञा करतो की मी सामाजिक, धार्मिक व वैवाहिक यांच्या नीतिनियमांचे कधीही उल्लंघन करणार नाही। मी आयुष्यमानाने अपेक्षा तिचा पत्नी म्हणून स्वीकार करत आहे हे समस्त जगात जाहीर असावे। नमो बुद्धाय जय भीम। करत
मी माझ्या पत्नीला अलंकाराने भूषणाने संतुष्ट केले. घोर ससेन मारं दानादिदं विधिन जितवा मुनिन्दो तं वेदसा भवतु ते जन्तेषु दण्डविधिन जितवा मुनिन्दो तं वेदसा भवतु ते गजवरं अतिमातभूतं दावादिकस्तमसनीव सुदारुणन्तं नीतं भूतेकविधिन जितवा मुनिन्दो तं वेदसा भवतु ते जयमङ्गलानि गमतिहत सुदारुणन्तं धावन्तियो जनपथ धूलिमालवन्तं दीदिसङ्गतमनो जितवा मुनिन्दो तं वेदसा भवतु ते जयमङ्गलानि. आणि दुसऱ्या साधूला आपण आपल्या हातातल्या पुष्पाचा वर्षा पिवळ जय मंगला ठगाथा तिसऱ्या साधूला थांबायचंय, दोघांनी तसंच थांबायचंय, तसंच अपेक्षाचं आणि कुणालचं लग्न लागलं आहे आणि ते दोघेही आता चेंजिंगला गेले आहेत. जेवणामध्ये आहे मटर पनीर, एक व्हेज कोरमा आहे, दाल राईस आहे, पुरी आहे, पापड आहे, सॅलड आहे आणि गुलाबजामुन आहे स्वीटमध्ये. सो छान छान असं जेवणामध्ये आहे. आणि इथे अपेक्षाच्या फॅमिलीमधून काही जणांनी मला ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे आणि ते खूपच प्रशंसा करत होते की तुझे व्लॉग खूप छान सुंदर असतात आणि मी त्या सगळ्यांना भेटून छान वाटलं. म्हणजे त्यांनी खूपच जास्त ॲप्रिशिएट केलं मला. सो थँक्स अ लॉट. असेच माझे व्लॉग्स बघत राहा नक्की आणि मला कमेंट करत जा तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात. थँक्यू सो मच.
नवरीची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे आणि नवऱ्याकडच्या लोकांनी खूप छान असा डान्स करून त्यांची जोरदार एंट्री केलेली आहे. खूपच भारी वाटलं, हे छान होतं. आणि अपेक्षा चालूमध्ये खूप सुंदर दिसत आहे. आता ती स्टेजवरती येत आहे आणि आता सगळेजण स्टेजवरती येऊन फोटो सेशन होणार आहे. त्यानंतर मग त्यांना गिफ्ट्स देऊन आशीर्वादाने सर्वांना इंट्रोड्यूस करणार. नवरीकडचे नवरी आणि नवऱ्याकडचे नवरा असे एकमेकांना त्यांचे जे रिलेटिव्स आहेत त्यांना इंट्रोड्यूस करून देणार, त्यांचे आशीर्वाद घेणार आणि छान छान अशी इथे फोटोशूट होत आहे. सो अशा प्रकारे हा लग्न विवाह पार पडलेला आहे आणि खूपच सुंदर आणि छान. अजूनही मी हळूहळू व्हिडिओज अपलोड करत आहे कारण हा पार्ट 2 आहे. तसंच पार्ट 3 सुद्धा आता वरात निघेल बाहेर, तो पार्ट 3 सुद्धा येणारच आहे. सो स्टे ट्यून, व्हिडिओज असेच पाहत राहा, छान छान कमेंट करत राहा. तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटत आहेत हे नक्की एक कमेंट करून सांगा. दीदी इकडे निघाली आहे. दीदीने फोटोशूट वगैरे केला नवरा नवरीसोबत आणि गिफ्ट्स वगैरे देऊन झालेलं आहे. त्यानंतर दीदी सगळ्यांना बाय करून ती निघालेली आहे कारण ऑलरेडी रात्रीचे वाजलेले आहेत 11 आणि दीदी निघत आहे आता. सो सगळ्यांनी तिने बाय केलं आणि दीदी, दादा आणि पलाश निघालेले आहेत. कर हाय कर, त्याला कर हाय. झालं? कसं वाटलं तुम्हाला?